संघ म्हटलं तर अगदी दूरवरून प्रवास करून आला या स्पर्धेमध्ये. त्यांचं प्रथमतः आम्ही करूया, आम्ही करतो पहिल्यांदा कौतुक. उरण तालुक्यातून मात्र तो संघ आज बदलापूर नगरमध्ये आलाय. त्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मैदानाच्या आज सलामीची जोडी सज्ज आहे. स्ट्राईक वरती आपण पाहतो मागचा मागचा हिरो साईश मात्रे आणि नॉन स्ट्राईक एंड वरती भूषण मात्रे. गेम ऑन. पहिला चेंडू साईश मात्रेसाठी शॉर्ट ऑफ लेनचा ऑन साइडला फुल केलाय. एक धाव कम्प्लिटली क्लिअर. दुसरा धावेचा प्रयत्न करेल का साईश, बट भूषण म्हात्रेने नकार दिला. या चेंडूवरती एक धाव. अगदी आपण पाहू शकाल पावसाळी क्रिकेटमध्ये अशा गोष्टी बऱ्याच ठिकाणी होतात आणि याही ठिकाणी अशा प्रकारची गोष्ट घडते. आणि जिथे फक्त एकच धाव होती, चेंडू थोडासा हरवला, शेवटच्या मोमेंटला नजर गेली आणि लगेचच भूषण मात्रेनं कॉल केला की ही धाव देखील होऊ शकेल आणि या चेंडूवरती मिळेल अजून एक धाव. म्हणजे पहिल्या चेंडूवरती मिळतील त्या 2 धावा. पहिल्या चेंडूवरती साईश मात्रे स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन करत असताना गोलंदाज बॉलिंग मार्क वरती वाडेकर संघाच्या माध्यमातून कपिल हा गोलंदाज पाहतो. दुसरा चेंडू फुलटॉस साईश मात्रेसाठी. साईश मात्रे हा चेंडू सोडणार नाही. चेंडू जाईल स्क्वेअर लेग सीमारेखाच्या बाहेर. षटकार. असताना साईश मात्रेला आपण पाहतो, अगदी आपण पाहतो संयमी खेळी करतो. जशा प्रकारचे चेंडू होतात तशा प्रकारचे मात्र फटके सजवतो साईश मात्रे. मगाशी आम्हाला सांगितलं 12th मॅन की ठाणा विरुद्ध रायगड एक प्रेक्षणीय मॅच होते. त्या मॅच मध्ये आवर्जून साईश मात्रेची वर्णी लागली जाते आणि तो साईश मात्रे आपल्या नावाला सज्ज असा खेळ साजर करतो या मैदानाच्या आत. खोलवा टप्पाचा चेंडू ओलांदो कार्पेटनं ऑन साइडला ड्राईव्ह केला. आपण पाहतो फिल्डर बॉलला उचलेल फेकेल तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल. अगदी साईश मात्र आपण पाहतो चांगला चेंडूंना सन्मान देतो आणि खराब चेंडूंना लगेचच मोठ्या फटक्यामध्ये खेळतो. इथनं या चेंडूवरती आली एक धाव. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 9 या आकड्यावरती. वाडेकर संघाच्या माध्यमातून गोलंदाज बॉलिंग मार्क वरती कपिलला आपण पाहतो. लो फुल टॉस फक्त दिशा दिली. गॅप शॉट सिलेक्शन. शेवटच्या मोमेंटला चांगला प्रयत्न झाला होता बट फिल्डरला देखील हुलकावणे देऊन चेंडू जाईल एक टप्पा घेत मिड विकेट सीमारेखा पार. चौकार. थँक्यू. पहिल्या फेरीतील देखील सामना आपण पाहिला होता वाडेकर विरुद्ध जोबेली. त्या मॅच मध्ये देखील कपिलनं खूप चांगली गोलंदाजी केली होती. अगदी त्याच प्रकारचे गोलंदाजी करण्याचे मनसुबा घेऊन उतरला बट कुठेतरी मी तर म्हणेन खराब टप्प्यावरती गोलंदाजी होती की काय. आताचा हा चेंडू मिस्टामिंग स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल केलाय कॅरी. व्हेरी गुड कॅच. फलंदाज होतोय बाद भूषण म्हात्रे. बॅक टू द पवेलियन. पहिल्या षटकाचा खेळ इथनं समाप्त झाला. अगदी चौकाराचा क्विक रिप्लाय दिलाय तो म्हणजेच भूषण म्हात्रेला गोलंदाज कपिलनं. चौकार खेचल्यानंतर लगेचच झीलच्या स्वरूपात मात्र भूषणला डगआउटमध्ये पाठवलं. पहिला षटक इथं कंप्लीट झाला. पहिल्या षटकामध्ये बॅटिंग करत असताना जासई संघाची धावसंख्या 13 या आकड्यावरती एका गड्याच्या नुकसानात. दुसरा षटक बॉलिंग मार्क वरती आपण पाहू शकाल वाडेकर संघाच्या माध्यमातून गोलंदाज अतुल. ह्याच अतुलनं मागच्या मॅच मध्ये थोडीशी खराब कामगिरी केली होती बट ह्या मॅच मध्ये पुन्हा एकदा नवीन उमेद घेऊन चांगली गोलंदाजी करण्यासाठी अतुल हा गोलंदाज पाहतो. त्याच्या विरोधात आपण पाहू शकाल ज्यानं मागच्या मॅच मध्ये फ्लॅटून बॅटिंग केली. तब्बल 53 धावा त्याच्या बॅटपद्धत आपण पाहिल्या साईश मात्रे स्ट्राईक वरती. साईश मात्रे विरुद्ध आपण पाहतोय अतुल. वाडेकर विरुद्ध जासई असा हा सामना आपण पाहतो. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू यस अंपायर मला सांगतील मेन अंपायर
त्यांची ओळख मात्र प्रत्येक ठिकाणी असते. शहापूरची शान मुन्ना पठाण सरला आपण पाहतो यांचा एक चांगला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचला. हा खराब चेंडू वाईट बॉल एक धावेतनं अंकित झाली. धावसंख्या 14 या आकड्यावरती. पुन्हा एकदा पंचांना दिशा पाहावी लागेल. यस अजून एक बॅक टू बॅक दुसरा खराब चेंडू. गोलंदाज अतुल नक्कीच कुठेतरी दिशापासून भरकटतोय. जर अतुल जर चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करेल तर नक्कीच धावा देखील कमी होतील. मागच्या मॅचमध्ये जी खराब कामगिरी झाली होती ती कामगिरी पुन्हा चांगली करण्याचा प्रयत्न करून तशीच कामगिरी मात्र याही चेंडूवरती. बट अंपायर्स कोणत्या प्रकारचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवतील. यस हाही चेंडू इथनं खराब आणि हाही चेंडू आपण पाहिला तर वाईटच्या दिशेनं. बॅक टू बॅक 3 खराब चेंडू आपण पाहिले अतुलच्या माध्यमातून. आताचा हा योग्य टप्पा आहे. अगदी याच टप्प्यावरती गोलंदाजी करायची होती आणि त्याच टप्प्यावरती गोलंदाजी आता मात्र होते. 3 खराब चेंडू आल्यानंतर हा चांगला चेंडू आलाय साईश म्हात्रेच्या विरोधात. साईश म्हात्रेला डॉमिनेट केलाय डॉट बॉलनं. धावसंख्या थांबली ते म्हणजेच 16 या आकड्यावरती. शॉर्ट प्लेनचा हा चेंडू पूल केलाय साईशने. चेंडू जाईल स्क्वेअर लेग सीमारेखाच्या बाहेर. साईश म्हात्रेच्या बॅट मधून षटकार. शेवटपर्यंत चेंडूची वाट पाहतो साईश म्हात्रे आणि त्यात नंतर चेंडूची वाट लावतो. अतिशय चांगला फटका पण पाहिला. शॉर्ट प्लेनचा चेंडू अगदी पुलचा फटका पाहिला. पुलचे चेंडू पुन्हा एकदा त्याच प्रकारचा हा फटका. पुन्हा एकदा त्याच प्रकारे हा चेंडू जाईल स्क्वेअर लेग सीमारेखाच्या बाहेर. अजून एक बॅक टू बॅक दुसरा साईश म्हात्रेच्या बॅट मधून षटकार. अगदी आग ओखणारी बॅटिंग आपण पाहतो साईश च्या माध्यमातून. हा चेंडू आपण पाहिला तर नक्कीच थोडासा टप्पा पडल्यानंतर हरकत केली या चेंडूनं. असं वाटलं होतं की ऑफस्टिकच्या बाहेर अर्थातच वाईट चेंडू जाईल. बट त्यात नंतर पुन्हा आतमध्ये शिरवला आणि त्यात नंतर हा डॉट बॉल. 2 षटकार खाल्ल्यानंतर वापसी करत असताना आपण पाहतो अतुल साईश म्हात्रेच्या विरोधात. अशाच प्रकारचे काहीतरी गोलंदाजी करावी लागेल. सातत्यानं डॉट पर्सेंटेज वाढवावे लागतील. आताचा हा चेंडू आपण पाहिला तर गुडलेन स्पॉट वरून अगदी आपण पाहिला तर पुन्हा एकदा फिरवलंय आतमध्ये ढकललं या चेंडूला आणि त्यात नंतर अजून एक हा डॉट बॉल. अगदी षटकार खाल्यानंतर पुन्हा वापसी करण्याची मात्र क्षमता ठेवतो तो म्हणजेच गोलंदाज अतुल. धावसंख्या स्थिरावली ते म्हणजेच 28 आकड्यावरती. कुठले स्पॉटचा चेंडू बॅटच्या रेडार मध्ये चेंडूला पाठवलंय फाईन लेगच्या दिशेने. अगद्या शेवटच्या मोमेंटला आम्हाला वाटलं की हा चेंडू चौका जातो की काय. बट फ्लॅट षटकार इथनं ठोकलाय फलंदाज साईश म्हात्रेनं. षटकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 34 या आकड्यावरती. प्रत्येक चेंडूला सीमारेषाच्या बाहेर पाठवण्याचं काम करतोय तर म्हणजे साईश. 2 षटकांचा सामना इथनं कंप्लीट झाला आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचली ते म्हणजेच 34 या आकड्यावरती. सामना आपण पाहिला 2 षटकांमध्ये अगदी अफलातून अशी बॅटिंग आपण पाहतो साईश म्हात्रेच्या माध्यमातून. जो जासावरून बिलॉंग करतो आणि आपल्या संघासाठी मात्र अफलातून कामगिरी करतो. आतापर्यंत आपण पाहिला तर अगदी षटकाराची भाषा बोलतोय मैदानाच्या आत साईश म्हात्रे. मागच्याच मॅचचा फॉर्म घेऊन उतरला या मैदानाच्या आत. 2 षटकांचा सामना आपण पाहिला. धावसंख्या 34. तिसरा षटक सर्वेश हा गोलंदाज पाहतो. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये चेंडूला वळवण्याची क्षमता आहे आणि तोच पहिला चेंडू आपण पाहिला. यस अंपायर्स आम्हाला सांगतील का हा
या चेंडूवरती एक 22च्या माध्यमातून एकदा ॲड होईल आणि पुन्हा एकदा स्ट्राईकवरती आणलं जाईल ते म्हणजेच साईश मात्रेला. अगदी विनीतला देखील माहिती आहे की साईश या मॅचमध्ये पुन्हा एकदा चांगली बॅटिंग करतो आपल्या संघासाठी. सातत्यानं स्ट्राईकवरती आणण्याचं काम ते म्हणजे साईश मात्रेला केलं जातं. सर्वेश कशा प्रकारे कामगिरी करेल आपल्या संघासाठी हे अगदी पाहतील. बट हा चेंडू आपण पाहू शकाल साईश मात्रेसाठी फेकला होता, बट त्यानंतर टप्पा पडल्यानंतर ऑफस्टिकच्या बाहेर आलाय वाईट बॉल. नक्कीच आपण पाहू शकाल सर्वेश देखील मी तर म्हणेन थोडेसे खराब टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. साईश मात्रेच्या विरोधात गोलंदाजी करणं एवढं सोपं नाहीये हे दाखवून देतोय साईश मात्रे स्वतः. अगदी प्रत्येक चेंडूला मात्र सीमारेषेच्या बाहेर पाठवण्याचं काम करतो. प्रत्येक गोलंदाजाचा नक्कीच मी तर म्हणेन घाम फोडतोय. तशाच प्रकारची कामगिरी या मॅचमध्ये आपल्या नावाचा परिचय सातत्याने देताना आताचा हा मिस टायमिंग झाला होता. फिल्डर देखील होते, चुका झाल्या आणि चुकाचा रूपांतर आपण पाहू शकाल लॉंग स्टॉकच्या दिशेने आलाय हा चौकार. साईश मात्रे आजच्या दिवसात प्रत्येक प्रेक्षकाच्या तोंडावरती नाव असेल. अगदी आजचा दिवस मात्र मी तर म्हणेन साईश मात्रेच्या नावावरती आहे की काय, कारण की पहिल्या मॅचमध्ये 53 धावा आणि या मॅचमध्ये आपण पाहतो नॉट आऊट 31 धावांवरती खेळतोय. प्रत्येक चेंडूला मात्र सीमारेषेच्या बाहेर पाठवण्याचं काम करतो. हा चेंडू आपण पाहू शकाल गुडलिन स्पॉटचा आटप्पा पडल्यानंतर हरकत केली आणि अगदी साईशच्या शरीराचा वेध घेतला आणि त्यानंतर कोणत्या प्रकारची धाव इथनं मिळणार नाही. हा आलाय डॉट बॉल. धावसंख्या स्थिरावली ते म्हणजेच 41 या आकड्यावरती. तिसरा षटक प्रगतीपथावरती आपण पाहतो. सर्वेश हा गोलंदाज नक्कीच चांगली गोलंदाजी करतो. बॅक टू बॅक हा दुसरा निर्धाव चेंडू सर्वेश मात्र फेकी करतोय साईश मात्रेच्या विरोधात. पहिला षटक आपण पाहिला कपिलनं 13 धावा खर्च केल्या, त्यानंतर अतुल थोडासा मागरा ठरला याही मॅच मध्ये. बट सर्वेश पुन्हा एकदा चांगली कामगिरी करतो. बट त्याच्या विरोधात अजून एक देखना षटकार ठोकतोय तो म्हणजेच साईश मात्रे. थँक्यू. अफलातून अशी बॅटिंग आपण पाहतो. खोलवा टप्प्यात हा चेंडू पुढे येऊन पाठवलाय सर. स्टँड अंडर डिलिव्हर, स्टँड अंडर डिस्पॅच, चेंडू फरार, षटकार. सामना यातनं पाहिला आपण. अगदी अफलातून अशी बॅटिंग आपण पाहतो मैदानाच्या आत साईश मात्रेच्या माध्यमातून. 3 षटकांचा सामना कंप्लीट आणि 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आपण पाहिली ती म्हणजेच 53 या आकड्यावरती. साईश मात्रेसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या, कारण की याही मॅच मध्ये आपण पाहतोय नॉट आऊट 43 वरती खेळतोय. याही मॅच मध्ये पुन्हा 50 मारेल का असे प्रश्नचिन्ह पुन्हा एकदा डगआउट मध्ये निर्माण झालेत. साईश मात्रे का रायगड संघातून सातत्यानं खेळी करतो याचा जागता आणि ज्वलंतर उदाहरण दाखवले ते म्हणजेच बदलापूर नगरीमध्ये येऊन अगदी आपल्या नावाचा परिचय सातत्यानं देत असताना या
वडवलीच्या मैदानात जासई संघ का उरण तालुक्यातून या बदलापूर नगरीमध्ये अंबरनाथ तालुक्यात आलंय हे दाखवत आहे तो म्हणजे साईश मात्रे. चौथा षटक बॉलिंग मार्क वरती आपण पाहू शकाल. गोलंदाज प्रशांतला पाहतो. अफलातून अशी बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आत. सातत्याने चेंडूला मात्र सीमारेषाचे बाहेरच पाठवण्याचं काम करतो तो म्हणजे फलंदाज साईश मात्रे. चौथा षटक चौथा गोलंदाज बॉलिंग मार्क वरती वाडेकर संघाच्या माध्यमातून गोलंदाज प्रशांतला पाहतो. एक प्रशांत आमच्या सोबत इथनं अगदी या मॅचचा धावता विवरण करतात. आपल्या सुवर्ण अक्षरानं मात्र धावता विवरण रचलं जात. आताचा हा चेंडू पहिला चेंडू प्रशांतचा आणि स्वॅगचे किया हे स्वागत प्रशांतच्या विरोधात ठोकलाय विनीतनं षटकार. जरूर प्रशांत मैदानाच्या आत पाऊस पडत नसेल बट धावांचा पाऊस मात्र पाडतो इथं म्हणजे जासाई संघ. षटकार आणि चौकाराचा पाऊस आपण पाहतो जासाई संघाच्या माध्यमातून. हा चेंडू खोलवर डब्बाचा अगदी आपण पाहू शकाल सफल झाले होते पण बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाही. त्यात नंतर आला हा डॉट. षटकाराचा लगेचच षटकारानंतर लगेचच वापसी करत असताना गोलंदाज प्रशांत. हा चेंडू आपण पाहू शकाल स्ट्राईक साठी तडपडत होता आणि नक्कीच डॉट आल्यानंतर पुन्हा आपण पाहू शकाल स्ट्राईक वरती आलाय तो म्हणजे साईश मात्रे. अगदी रनआउटच्या माध्यमातून फलंदाज होईल बाद. विनीतनं ठोकला होता षटकार. दोन चेंडू डॉट आल्यानंतर लगेचच प्रति उत्तर दिलं ते म्हणजेच रनआउटच्या माध्यमातून. धावसंख्या आपण पाहिली स्थिरावली ते म्हणजेच 59 59 या आकड्यावरती. साईश मात्रे आपण पाहतो स्ट्राईक वरती. आतापर्यंत याही मॅच मध्ये 43 वरती नॉट आउट खेळतोय आणि या षटकाचा जर विचार केला तर 3 चेंडू मध्ये प्रशांतनं फक्त 6 धावा खर्च केल्या आणि अजूनही 3 चेंडू इथनं बॅलन्स असतील. बट त्याच्या विरोधात आपण पाहतो आता साईश मात्रे कशा प्रकारची खेळी करेल. 50 पूर्ण करेल का याही मॅच मध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झालेत. ऑन द कार्पेटनं फटका सजवलाय. लॉंग ऑफला एक धाव कंप्लीट क्लिअर केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला. रनआउटची संधी होती आणि यष्टीरक्षक मात्र चुका करतोय पण त्याच्याच चुक्या इथनं मित्रमने फायदा होतो इथं म्हणजेच जासाई संघाला. मिळतील या चेंडूवरती 2 धावा. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 61 या आकड्यावरती. 61 लॉस ऑफ 1 विकेट. आपण पाहिला तर मापी असावी 2 विकेट आलेत. भूषण आणि त्यात नंतर आपण पाहिला तर विनीत देखील बाद झालाय. खोलवटपाचा चेंडू अगदी भन्नाट वेग होता या चेंडूवरती मात्र ह्या चेंडूचा उत्तर नव्हतं ते म्हणजे साईश मात्रेकडं आलाय हा डॉट बॉल. आणि अगदी आपण पाहिला तर आता मात्र शेवटचा चेंडू असेल. या चेंडूवरती षटकार आला तर नक्कीच 50 ही गाठेल स्वतः वैयक्तिक. खोलवटपाचा हा चेंडू अगदी आपण पाहिला तर बॅटचे लिडिंग एज थडमानच्या दिशेने चेंडूला पाठवलं. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण करता मात्र थोडीशी रनिंग बिटवीन द विकेट कमी पडली आणि या मॅच मध्ये मात्र रनआउट मात्र होईल तो म्हणजे साईश मात्रे. 4 षटकांचा सामना इथनं कंप्लीट झालाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करत असताना जासाई संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ते म्हणजे 62 या आकड्यावरती. आणि या मॅच मध्ये साईश मात्रे मात्र पुन्हा एकदा आपलं नाव जपत असताना त्याच्या बॅट बदलून आपण पाहिला तब्बल 44 धावा. गुड बॅटिंग साईश मात्रे. 65 धावा इथनं जमा केल्या. 63 धावांचा इथनं आपण पाहू शकाल टार्गेट आहे तर म्हणजेच वाडेकर संघ 63 धावांचा टार्गेट असेल तर म्हणजेच वाडेकर संघाला. जसे दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल तसं आपण ऐकू शकाल पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती व्हॉइस ऑफ मानकिवली आमचे जवळलेले मित्र राहुलजी चव्हाण यांचा सुमधुर आवाज. थँक्यू.
हॅलो. जसं दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल जसं आपण ऐकू शकाल पुन्हा आपण या मायक्रोफोनवरती भिवंडीतून बिलॉंग करतात सुनील पवार सर यांना आम्ही विनंती करतो आपण याच्या मायक्रोफोनवरती आणि आपल्या सुमधुर आवाजानं या मॅचमध्ये रंग भरायचे आहेत. आणि मी प्रसाद सवारे खऱ्या अर्थानं राहुल चव्हाण आणि श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली या संघाचा देखील आभार व्यक्त करतो ज्यांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी निर्माण करून दिली. त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. अनेक अनेक धन्यवाद प्रसाद. तर तमाम क्रिकेट रसिकाचं परत स्वागत आहे. आणि पाहतोय की आपण या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि शेवटचं सत्र आणि शेवटच्या सत्रातला मला वाटतं की यानंतर शेवटचा सामना असेल. पण हा सामना कोणी केलं पहिला आपण जास्ती संघाचा विध्वंसक सलामीचा फलंदाज बॅक टू द बॅक दुसऱ्या सामन्यात काय एक चांगली मॅरेथॉन खेळी साकारली. पहिल्या सामन्यात नाबाद 53 धावा आणि या सामन्यात सुद्धा नाबाद 44 म्हणजे वन मॅन आर्मीचा रोल परत साध्य केलंय. आणि एकटेच्या बळावर इथं मात्र की पाहतोय आपण 43 धावा कारण की दुसरी धाव त्यांनी धावचीत झाला होता. एक जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली. पण इथं मात्र वाडेकर संघ कशा प्रकारे फाईट करेल कारण की टार्गेट खूप मोठे आहे. प्रति षटकामागे तुम्हाला जवळपास मला वाटते की 15 पेक्षा जास्ती सरासरीने तुम्हाला धाव बनवावं लागेल. सलामी जोडी अतुल आणि प्रणित ही एक युवा जोडी आहे. आणि वाडेकर संघासाठी जेव्हा जेव्हा संकट येते या जोडीच्या माध्यमातून तो संकट दूर करण्यासाठी कित्येक वेळा मी कव्हरेज केल्या स्पर्धेमध्ये या जोडीने उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. तर एक महान ऑलराऊंडर पाहतोय आपण जास्ती संघाचा साहीस मात्रे सज्ज होतोय बॉलिंग अटॅक करण्यासाठी. पहिल्या चेंडू लेट कट दिशा दिली फक्त बॅकवर्ड पॉइंट आणि गलीत स्थानामध्ये तोपर्यंत मात्र सहज संधी होती एक सिंगल. क्लास क्रिकेट वाडेकरचं काय हे सातत्याने दाखवून देतं प्रत्येक फलंदाज. ज्या प्रकारे चेंडूचा फक्त गाईड केला चेंडूला पॉइंट क्षेत्राकडे आणि अतिशय वेगात एक सिंगल कंप्लीट करताना पाहतोय आपण अतुल याला खातं उघडते स्वतःच आणि संघाचं. प्रणित संगणक अवधूत 11 जय जल्लेश्वर वाडेकर संघाचा हा संगणक आहे. ओ पिकअप शॉट एक हाताने स्कोलेच्या वरतून फेकून देतोय षटकार. डीजे कुलदैवत मंडप डेकोरेशन वडवलीच्या माध्यमातून मधुर संगीत आपण ऐकताना अधूनमधून षटकार चौकानंतर मात्र जे संगीत वाजवतो त्याने क्रिकेट रसिकाची मन जिंकताना पाहतोय आपण. डीजे कुलदैवत मंडप डेकोरेशन प्रोप्रायटर वडवली गावाचा हा डीजे मास्टर. दरम्यान येतो बाय आता खेळ आहे. आठवण झाली या फटक्यामध्ये ऋषभ पंत जेव्हा जेव्हा फटकेबाजी करतोय षटकार मारतोय तर एका हाताने जास्तीत जास्त षटकार घेतणारा एकमेव आंतरराष्ट्रीय क्रिकेट फलंदाज तोच आहे. यावेळेस पात्र लाईन कुठे हे चेक करतील कारण की वेगवान चेंडू टाकण्याच्या नादामध्ये लाईन स्वेर आहे. मुन्ना पठाण सरांची दुनिया समांतरेषित वाईटचा इशारा येतोय. किती महान गोलंदाज येतोय. षटकार बसल्यानंतर दबावाखाली येतोय. एकदा प्रत्यक्ष पाहतोय आपण साईस मात्रेंच्या माध्यमातून. षटकार दिल्यानंतर मात्र स्वेर चेंडू हाताळतोय. संघात धावसंख्या पुढे सरताना आता मात्र 8. टार्गेट मोठं आहे पण ही जोडी लई डेंजरस आहे वाडेकर संघाची. हो पुल करण्याचा प्रयत्न फटका फटलाय. इथं मात्र विकेट किपर ची मोठी चूक घडली आणि जिथं एकही धाव नव्हती तिथं मात्र 2 धावा कंप्लीट करताना पाहतोय आपण. संगणक प्रणित याला व्यक्तिगत पाहतोय आपण 8 या धावसंख्येवर. असं वाटतं की विकेट किपरला वाटलं की साईस मात्र येतोय का झेलवर. यासाठी कॉलिंग करणं मैदानामध्ये खूप महत्वाचं आहे आणि टार्गेट किती आहे याला मान नाहीये. पण वाडेकर संघासाठी एवढं सांगेल तुम्ही प्रयत्न करा. प्रयत्न केल्याने तुम्हाला फळ भेटेल. डेथ बॉलचा इशारा करताना पाहतोय मुन्ना पठाण सर. खूप मोठं व्यक्तिमत्व क्रिकेट टेनिस असो की मग रब्बल बॉल असो खूप मोठं योगदान त्याच्या माध्यमातून मिळालेलं आहे ठाणे जिल्ह्यामध्ये. गोलंदाज सज्ज होताना सहीस मात्र आहे.
हो या स्पर्धा चांगला चेंडू होता, हुक करण्याचा प्रयत्न, नियंत्रण नव्हतं फटक्यामध्ये, पण हवेमध्ये कुठल्या प्रकारे क्षेत्ररक्षक नव्हता तिथं, स्वतः साईस मात्र चेंडूवर जातोय आणि तोपर्यंत संधी होती फक्त आणि फक्त एका सिंगल इथं मात्र कंप्लीट करताना. धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती 11. 15 पेक्षा सरासरी राखावी लागेल इथं मात्र सामना जिंकण्यासाठी वाडेकर संघाला. आणि यानंतर आजच्या दिवसातला म्हणजे टॉप 4चा सामना होईल. वेलकम उसाटणे संघ सज्ज राहायचे संगणक. यावेळेस मात्र हा चेंडू पाहतोय आपण सोडून दिला होता फलंदाजांनी, विकेट किपर बीट झाला होता, खूप दुरून चेंडू गेला होता आणि या पंचाचे दोन्ही हात समांतर रेषेत. अजून हा चेंडू परत टाकावा लागेल, वाईटचा इशारा येतोय. या 2 धावा संघात धावसंख्या पुढे सरकते ती आता मात्र 13. शहर उपाध्यक्ष चषक 2022 पावसाळी स्पर्धा पाहतोय आपण. आजचा दुसरा दिवस, शेवटचा सत्र. या स्पर्धेचे सर्व एक युवा डॅशिंग नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सन्माननीय दिनेश हरिश्चंद्र धुमाळ साहेब यांनी ऑल आयोजक कमिटीच्या माध्यमातून ही 4 दिवसीय स्पर्धा पाहतोय आपण. गोलंदाज सज्ज होताना या स्पर्धा फोर्सिंग फटका, टायमिंग नाहीये, शक्ती नाहीये, हवेत आहे, पण खेळमध्ये कन्व्हर्ट करता आला नाही. फक्त आणि फक्त एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करतोय संगणक प्रणित. व्यक्तिगत आता मात्र 10 या धावसंख्येवर पोहोचवणे. संघात धावसंख्या जर पाहिली आपण 14. प्रति षटकामागे जवळपास 15 पेक्षा सरासरी धावा पूर्ण करायची आहे. आणि एक चांगली सुरुवात मी तर म्हणेल वाडेकर संघासाठी, ज्या प्रकारे अजून कुठल्या प्रकारे विकेट फेकल्या गेले नाही. दोन्ही सलामी जोडी खेळपट्टीवर आहे. मी उल्लेख केला होता की वाडेकर संघाची संकटमोचक जोडी कोणी असेल तर ही जोडी आहे. स्ट्राईकला अतुल, खूप महान खेळाडू आहे. डेथ बॉलचा इशारा. यावर्षी कल्याण ग्रामीणचा जर विचार केला आपण टॉप नंबर 1चा संघ राहिलेला आहे. तब्बल मला वाटते की 9 ते 10 वेळेस या संघाने नाव कोरलं, चस्कावर चॅम्पियन बनले होते. यावेळेस मात्र अपर कट करण्याचा प्रयत्न होता, पण वेगाला बीट झालाय आणि चेंडू मात्र विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेलाय. आणि याचबरोबर षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय आपण बिनबाद 14. आता मात्र गोलंदाजीमध्ये व्यक्तिगत स्वतःचं पहिल्या आणि संघाच्या माध्यमातून दुसरं षटक टाकण्यासाठी कोण येईल. जासही संघाला जर सामना जिंकायचा असेल तर पहिल्या विकेटचं पतन लवकर करावं लागेल, कारण की दोन्ही डेंजरस फलंदाज आहे आणि या सुरुवात तर अप्रतिम झालेली आहे. म्हणतात ना, सुरुवात जर चांगली झाली तर कुठल्या कार्याचं शेवट सुद्धा गोड होतोय. पण ज्या प्रकारे सुरुवात पाहायला मिळाली वाडेकर संघाची, शेवट कसा होतो हे पाहणं गरजेचं आहे. की मात्र इथून वापसी करेल जासही संघाचे गोलंदाज. कॉमेंट्री बॉक्स आणि VIP म्हणजे आमचे सर्व मान्यवर इथे मात्र बसलेले आहेत. आयोजक कमिटीचे काही मेंबर आहेत नेते त्यांचं. तर मडवी व्यक्तिगत स्वतःचा पहिल्या आणि संघाच्या माध्यमातून दुसरं षटक टाकण्यासाठी विकेटची प्रतीक्षा अजून असेल पहिल्या विकेटची जास्ती संघाला. सफल झालाय. हा फटका चांगला आहे पण प्लेसमेंट ठीक नाहीये. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चेंडूचा पूर्ण अनुमान घेतल्यानंतर हवेत झेपाव चेंडूला अडवलंय आणि त्या दरम्यान फक्त आणि फक्त एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करताना धावसंख्येत बदल. धावसंख्या 15. बिनबाद 63 धावांचं टार्गेट स्वीकारताना वाडेगरा संघ. थोडस परिवर्तन करून घेताना अतुल, एक धडाकेबाद फलंदाज म्हणजे याची ओळख आहे, पण शांत. यावेळेस लॉफ्टेड फटका. चर्चा होती अतुलची, मी शांत बसणार नाही आणि माझ्या पट्ट्यात चेंडू आला तर मी षटकार पाठवणार. पाठवलंय षटकार. संघ का येतोय, कारण की खूप चांगला एक मजबूत संघाची बांधणी अतिशय चांगली आहे. गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस चांगला चेंडू होता, अप्रतिम चेंडू. अप्रतिम टप्पा पडल्यानंतर आउटस्विंग चेंडू पाहायला मिळाला, थोडासा बाहेर निघणारा अतिशय वेगात. कमबॅक चांगलं केलंय गोलंदाज पाहतोय आपण इथं. मात्र प्रमोद मोडी यांच्या माध्यमातून धावसंख्या जर पहिले आपण धावफलकार 21 आहे. 3 चेंडूवर जर विचार केला आपण 7 धावा खर्च केले, तर चांगला वापशी इथं मात्र करताना या चेंडूवर.
यावेळेस पाहता शरीरात दुरून खेळण्याचा प्रयत्न, उंच झेल होण्यासारखी संभावना दिसत नाहीये, कुठल्या प्रकारे क्षेत्ररक्षक नाहीये, पॉइंट क्षेत्राकडे चेंडू आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला. चांगलं तालमेल आणि पावसाळी स्पर्धा आहे, अशा काही गोष्टी घडणार मैदानाच्या आतमध्ये. ते गवतामध्ये चेंडू दिसत नाहीये, त्या दरम्यान पाहिलं की सकाळपासून 2 ते 3 फलंदाजांनी 3-3, 4-4 धावा पूर्ण केलेल्या आहेत. या 3 धावांनी संघात धावसंख्या पुढे सरते ती 24. दुसरं षटक प्रगतीपथावर 63 धावाचं टार्गेट आहे. बदलापूर विभागाची एक मानाची स्पर्धा पाहतोय आपण, पावसाळी स्पर्धा. गोलंदाज सज्ज होताना परत प्रमोद मडवी. पहिल्या विकेटची प्रतीक्षा अजून संपली नाहीये. यावेळेस पाहता स्टेप आउट करण्याचा प्रयत्न हवेत आहे, झेल होईल का एक्स्ट्रा कव्हर क्षेत्राकडे, प्रयत्न खूप चांगला केला होता, पण असे प्रयत्न तुम्हाला कन्व्हर्ट करावे लागेल जर सामना जिंकायचा असेल. त्या दरम्यान मात्र अतिशय वेगात या 2 धावा कंप्लीट करतोय. धावसंख्येत बदल पाहायला मिळते, धावसंख्या पुढे सरताना आता मात्र 26. सामना अजून संपला नाहीये. या षटकामध्ये चांगली बॉलिंग, विकेट जरी प्राप्त केलं नसेल. प्रमोद मडवी सज्ज होताना डावकुरा गोलंदाज, खराब चेंडू, फोर्सिंग फटका, उचित फायदा उचलता आला नाही, हवेत आहे, प्रयत्न चांगला होतोय, पण तोपर्यंत मात्र संधी होती अजूनपर्यंत या 2 धावा कंप्लीट करताना. तर 2 षटकाची समाप्ती, धावसंख्या पाहतोय आता मात्र पुढे सरताना ती 28. आता मात्र इथून आमचे गुणलेखक आम्हाला माहिती देतील की 12 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी अजून किती धावीची आवश्यकता असेल. 35, 12 चेंडू 35 म्हणजे सोपं समीकरण नाहीये. आणि कुठल्याही गोष्टीचा तुम्ही जर विचार केला आपण, एवढं सोपं नसते. 12 चेंडू 35 असं समीकरण आहे. पण एक जमेची बाजू वाडेकर संघासाठी जी असेल ती म्हणजे दोन्ही सलामीचे फलंदाज खेळपट्टीवर आहे आणि या दोन्ही फलंदाजाकडे खूप उच्च क्वालिटीची बॅटिंग करण्याची क्षमता आहे, ती इथं मात्र सिद्ध करावी लागेल. मी वारंवार सातत्याने सांगतोय की जो कागदावर बलाढ्य संघ आहे तो मैदानाच्या आतमध्ये सुद्धा बलाढ्य असतोय. हे वाडेकर संघाच्या बाबतीत मी सातत्याने सांगतोय, पण इथं मात्र उरण विभागातला संघ आलेला आहे. हे सांगतोय की आमच्या समोर जरी वाघ असला तरी आम्ही त्याला घाबरणार नाहीये, कारण की आमच्या दम खम सगळं आहे आणि आम्ही सामना जिंकू. म्हणून तर हाईट इथं मात्र पाहायला मिळणार. 12 चेंडू 35 असं अवघड आव्हान इथं मात्र वाडेकर संघासाठी आहे, पण एवढं अवघड नाहीये की तुम्ही त्याचा प्रयत्न करणं सोडून दिला. प्रयत्न करा. आता मात्र युवा गोलंदाजाच्या हातात चेंडू सोपवलाय. रोशन मात्रे बॅटिंग मध्ये रोशन फ्लॉप गेलाय, पण बॉलिंग लाईन खूप चांगली आहे. या सुरेख फटका, स्टँड अँड डिलिव्हर, लाजवाब शॉट आलाय षटकार. मी षटकार वसूल करताना तेव्हा मात्र त्या षटकाची लालच वाटते, म्हणजे 15 ते 20 धावाचं षटक तुम्ही बनवू शकताय आणि आवश्यकता आहे. हुकचा फटका नियंत्रण होतं फटक्यामध्ये, निराश असेल तिथं मात्र फलंदाज पाहतोय आपण, संधी होती हतुल्याला पण त्या संधीचं सोनं करता आलं नाही. बोनसर चेंडू होता आणि कुठल्या प्रकारे धाव नाहीये. धावसंख्या जर पहिले आपण धावपल करता मात्र 34. यावेळेस मात्र लाईन कुठे हे चेक करतील. निश्चित स्वेर लाईन होती, उजाष्टीच्या खूपच बाहेर, पंचाची दुनिया समांतरित वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत बदल पाहायला मिळतोय. धावसंख्या पाहतोय पुढे सरकताना ती 35. फाईट होताना पाहतोय आपण हळूहळू सामना रंगतदार स्थितीकडे घेऊन जाताना दोन्ही फलंदाज. अजून हा चेंडू परत टाकावा लागेल. या बोनस देणं तुम्हाला टाळावं लागेल, कारण की तुम्हाला संधी आहे सामना जिंकण्यासाठी. आणि कुठले चांगल्या संघाच्या अगेन्स्ट तुम्ही जर चुका वारंवार केल्या तर त्या चुका तुम्हाला मागे ठरू शकतात. कित्येक टुर्नामेंटमध्ये कित्येक मोठ्या संघाविरुद्ध सुद्धा आपण पाहिलेलं आहे. यावेळेस पाहता कडक KDK अफलातून टावरिंग षटकार. असं वाटायला लागलं आता मात्र झाशी संघाचा वनमॅन आर्मीचा रोल अदा करणारा साईस मात्रे यांनी जी मौल्यवान खेळी साकारली होती त्या खेळीवर पाणी फिरेल काय गोलंदाज, ज्या प्रकारे इथं मात्र स्थिती पाहतोय आपण. कारण की वाडेकर संघाचे दोन्ही वाघ सलामीचे खेळपट्टीवर आहे आणि ताबडतोब डॅशिंग अंदाज म्हणजे बॅटिंग करताना धावसंख्येचा वेग जर पाहिलं अतिशय वेगात पुढे सरते ती
42. आता मात्र सामना जिंकण्यासाठी इथून 9 चेंडू 21 एका विकेटची आवश्यकता असेल, पण तो विकेट कोण घेणार? या षटकामध्ये जर आलं तर वार करेल पलटून. अप्रतिम चेंडू, वाईड यॉर्कर असे चेंडू टाकावे लागेल जर सामना जिंकायचा असेल. 8 चेंडू 21 एवढं सोपं नाहीये अजून हा सामना वाडेकर संघासाठी. पेपर कठीण आहे, पण अभ्यास जर केला आपण तर निश्चित आपण चांगले मार्क घेऊन पास होऊ शकतोय. पण इथं मात्र चांगली जर कामगिरी केली तर सामना जिंकू शकतोय. खराब चेंडू, सुरेख फटका, भिरकावलाय चेंडूला, वाईड स्पीड विकेटच्या वरतून आलाय हा षटकार. मेगा शो मध्ये सुद्धा जोडून पाहिलंय, समालोचन करताना सुद्धा या खेळाडूचा खेळ पाहिलेला आहे. ज्या प्रकारे तो थांबतोय नंतर प्रहार करतोय. आता मात्र सामना जिंकण्यासाठी येणारे इथून चेंडू शिल्लक आहे ते 7 आणि सामना जिंकण्यासाठी 15. या चेंडूवर विकेट जर आला तर जास्ती संघ पलटून वार करेल. चौकार किंवा षटकार जर ठोकला तर वाडेकर संघ सामना घेऊन जाईल. ओ हेलिकॉप्टर उडाया आणि उडवलाय का देखना फटका, ठोकलाय षटकार. बारा 35 असं सिच्युएशन होतं, पण 30 षटकामध्ये ज्या प्रकारे प्रहार केलाय अतुल यांनी, हेलिकॉप्टर फटका धोनीची आठवण झाली. मी तर म्हणेन की टेनिस क्रिकेटमध्ये सर्वात चांगला हेलिकॉप्टर फटका मारणारा मुरबाड तालुक्याचा राजू राठोड यांची आठवण झाली. त्यानंतर मात्र महेंद्र मागे भिवंडीतला ग्रेट शॉट, काय सुरेख हेलिकॉप्टर उडवलं होतं. आणि सावळे गावाचा अक्षय पवार, हे 3 फलंदाज हेलिकॉप्टर खेळण्यासाठी टेनिस क्रिकेटमध्ये माहीर आहेत. पण इथे मात्र अप्रतिम लाजवाब हेलिकॉप्टर फटका. जो सामना अवघड दिसत होता आता मात्र वाटतोय की एकतर्फी बनलाय. एक मोठ्या विजयाकडे वाटचाल करताना वाडेकर संघ ज्या स्थितीमधून सामना खेचून आणलाय, ज्या प्रकारे सुरुवात केली होती संघनायकाने तो वेळेस शांत होता, पण आता शांत प्रणित आहे आणि आक्रमणची धुरा सांभाळतोय तो म्हणजे अतुल. 6-9 असं समीकरण. हा चेंडू धीम्या गतीचा, पण लाईन कुठे? मुन्ना पट्टाण सर इशारा करतील, स्कोरला सुद्धा बिजी ठेवतायत. वाईटचा इशारा. 6 चेंडू 8. जबरदस्त बॅटिंग वाडेकर संघाची. जासी संघ पराभवाच्या छायाकडे वळताना आपण पाहतोय. सध्या तरी मी तर म्हणेन की पराभवाच्या छायाकडे जाताना कडक, पण टायमिंग व्यवस्थित आहे की नाही हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. आयुष्यमान भाऊचा आशीर्वाद. ते पण अशा स्थितीमध्ये जेव्हा तुम्हाला फक्त 8 पाहिजेत, जिथं विकेट होती तिथं मात्र 3 धावा, म्हणजे इथून आपण आपला प्रवास थांबवण्याचा प्रयत्न करताय. सामना जिंकण्यासाठी फक्त 5 धावेची आवश्यकता आहे. ग्रेट बॅटिंग. दोन्ही सलामीचे फलंदाज अतुल आणि प्रणित, एक चांगली पार्टनरशिप. 50 धावाची पार्टनरशिप सुद्धा पूर्ण झालेली आहे. ओ पुलचा फटका हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. यावेळेस पाहता परतीचा प्रवास करावा लागेल. विकेट प्राप्त केलंय. सामना या विकेटनी वापसी करेल काय जासी संघ या सामन्यामध्ये? चार चेंडू 5. अजून सामना संपला नाहीये आणि क्रिकेटमध्ये भविष्य करणं उचित ठरत नसते, बाकीत करणं योग्य नसते. कित्येक वेळेस पाहिलं आपण कवचित मला वाटतं की एखादी भविष्यवाणी खरी ठरते. जोपर्यंत शेवटची धाव होत नाही किंवा शेवटचा चेंडू टाकला जात नाही त्यावर भविष्यवाणी करणं उचित ठरत नसते. क्रमांक 3 वर नवीन फलंदाज पाहतोय आपण. 4 चेंडू 5 असं समीकरण. गोलंदाज सज्ज होताना राऊंड द विकेट. ओ यावेळेस पाहता सुरेख फटका, अद्भुत शॉट, विजयी षटकार.